नमस्कार सर्वांना, राधे राधे. तर आज आम्ही नवरा बायको बाहेर चालू आहे उन्हामध्ये. तर तुम्ही म्हणत असाल की इतक्या दिवसानंतर तुम्ही दोघं एकत्र व्लॉगमध्ये कसे. तर आज ॲक्च्युली ते आजारी आहेत, त्याच्यामुळे घरी होते. तर त्यांना म्हटलं चला थोडं फ्रेश वाटेल, कारण की चिमुताईचं बोरनानाचं साहित्य आम्हाला कलेक्ट करायचं होतं, म्हणजे शॉपिंग करायला जायचं होतं. यावर्षी आम्ही तिला ड्रेस तर काही घेणार नव्हतो, कारण की ब्लॅक ड्रेस ऑलरेडी मी तिला घेतला होता. म्हटलं तोच घालावा. तसं तर नवीन कपडे घालायचे असतात, पण काही नाही, आपल्याकडे ज्या गोष्टी त्या ज्या गोष्टीनुसारच आपण घेऊ शकतो. तर इथे ना हे छोटे छोटेसे मला हळदी कुंकवाचे हे भेटले होते साचे. पण म्हटलं नाही, आपल्याकडे घरी येणार आहेत ना सगळेजण, मग घरीच आपण आणू. आणि मी सगळ्या गोष्टी स्टफ रेडीमेडच घेतल्यात. आणि मला तिथे ही नेलपेंट देखील खूप आवडली. मग मी स्टफ साईडला ठेवला, आधी नेलपेंट खरेदी करून घेतली. त्यानंतर आम्ही पुढे निघालो. ॲक्च्युली आम्ही बघत होतो की जर तिला ड्रेस घेतला तर चांगला वाटेल का, कसं होईल काय वगैरे. बजेट पण मॅनेज करावा लागतो ॲज अ मिडल क्लास फॅमिली. तर म्हटलं जाऊ द्या, ह्यावेळेस नाही, नेक्स्ट टाईम आपण नक्की घेऊ. आणि ते गुलाल पाहत असाल ना, तर इलेक्शनमुळे पूर्ण गुलाल इकडे तिकडे झाला होता. आणि जाता जाता मीही थोडेसे बांगड्या घेतल्या. बांगड्याचा व्हिडिओज काढायचा विसरले. तर आम्ही घरी आलो. आणि ॲक्च्युली मध्ये ना मी व्लॉग काढायचे विसरले होते, ऑनेस्टली सांगते, कारण की आम्ही खूप थकलो होतो. एवढं लांब आम्ही सहसा जात नाही. ते जात असतील तर मला घेऊन गाडीवरच घेऊन जातात, कुठेही काही आणायचं असेल तर म्हणून मी घरी आल्यानंतर अर्धा स्टार्ट केला व्लॉग. आणि ते पाहत असाल ना, मी जे स्टफ घेतलं म्हटलं तुम्हाला बोरनानाचं रेडीमेड, हे आम्हाला 190 समथिंगला पडलं. डेकोरेशनसाठी काही जास्त लागलंच नाही हो. हे फक्त 190चं होतं. आणि चिमुताईचे दागिने घेतले होते, ते पण मला येतात, पण मला टाईम नव्हता ॲक्च्युली बनवायला. तर म्हटलं जाऊ द्या, आधी पटपट डेकोरेशन करायला स्टार्ट करावं. तर हे जे फ्रेम बघता ना तुम्ही, हे पिंक कलरची, ही ऑलरेडी माझ्या इथे होती, कारण की चिमुताच्या बड्डेच्या वेळेस मी ते DIYमधून शॉपिंग करून ते फ्रेम परमनंट इथे स्टिक होती. जर आपण ते काढायला जातो तर ते पूर्ण कलर निघून जातो. त्यामुळे मग मी काही ती काढलीच नाही, तशीच ठेवली. नंतर राधाकृष्णजींचा तर फोटो होताच. म्हटलं अरे वा, अजून छान झालं. त्याच्यामुळे मग मी त्याच स्टिकर्सवर बाकीचे स्टिकर्स लावायला स्टार्ट केले. आणि ते आमच्या चिमुताई तुम्ही पाहत असाल ना, थोडं थोडं खाली मोठं इकडे तिकडे आहे. तर हे ऑलमोस्ट मी पूर्ण शॉपिंग आणि हे सगळ्या गोष्टी स्टफ केल्यात ना, हे मला पडले असेल 60 रुपयाचे ते दागिने, आणि हे 190चे म्हटल्यावर 250. तर माझं ऑलमोस्ट पूर्ण सामान जे होतं ना, ते 250चं झालं आहे. बाकीचे मी चॉकलेट्स वगैरे सगळे खरेदी केलेत. आणि ते असेल 60 रुपीजचं काहीतरी चॉकलेट्सचं पॅकेट होतं. चिप्सचे 5-5 रुपयाचे पॅकेट्स भेटतात ना, ते वाले घेतले होते. आणि बस तेवढ्या सगळ्या गोष्टी मी जमा केल्या त्या. मुरमुरे तर घरी ऑलरेडी होते. आणि इथे ना माझ्या चिमुताईचं आम्ही नाव लिहायला स्टार्ट केलं. तर आता मी दरवेळेस तिला ना चिमुताई चिमुताई म्हणत असते, ओवी म्हणत असते, लाडानी माझी चिमणू बकरू सगळं म्हणते. तर तुम्ही आतापर्यंत क्वेश्चन पडला असेल की अरे, हिला जर तुम्ही लाडाने चिमुताई म्हणता किंवा तिचं नाव चिमुताई आहे, तिचं ॲक्च्युअल नाव काय. तर माझ्या या गोंडसच्या परीचं नाव योशिका आहे. ॲक्च्युली हे तिचं नावावर नाव येतं, समथिंग असं असतं ना लेटर्सने, तर ते वालं आहे. तर माझ्या ह्या चिमुताईचं नाव योशिका आहे. तर तुम्हाला हे नाव कसं वाटलं? हां, थोडंसं युनिक आहे, पण आजकालच्या जेनझी लोकांचं हे बेटर आहे. जेनझीपेक्षा तर बेटर आहे असं म्हणायचं आहे मला. तर आमचं हे छोटं मोठंसं डेकोरेशन झालं. त्याचं माझ्या चिमुताईची लुडबुड देखील झाली. आणि ते पाहत असाल, आम्ही दोघी मस्तपैकी बिझी होतो आमच्या खेळण्यामध्ये. पण असो, तुम्ही तुमचं डेकोरेशन कसं केलं बोरनानाचं, हे मला नक्की कळवा आणि सांगा. तुमचाही एखादा चॅनल किंवा तुम्ही यूट्यूब करत असाल किंवा व्हिडिओज बनवत असाल तर प्लीज मला सांगा, म्हणजे मीही तुम्हाला फॉलो करू शकते. आणि प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब देखील करा, लाईक करा, शेअर करा. आणि हे माझं छोटंसं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. आणि आमच्याकडे बोरनानेवर का यायचं नक्की. तर चला मग, आजचा हा माझा ब्लॉग इथे संपवू. राधे राधे सर्वांना. थँक्यू फॉर वॉचिंग.